जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा आपला जो व्हिडिओ आहे क्रियापदावर आहे। क्रियापदातील खास करून साधित क्रियापदे जी असतात या क्रियापदावर मी व्हिडिओ बनवत आहे। ज्या विद्यार्थ्यांना या क्रियापदाची आवश्यकता आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आवडल्यानंतर लाईक करा आणि शेअर करा। ठीक आहे, आपण सर्वसामान्य क्रियापदे पाहत असतो। सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, ही जी संयुक्त क्रियापद असेल, शक्य क्रियापद, प्रायोजिक क्रियापद, या सगळ्या क्रियापद जनरली आहेत ते सगळीकडे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असतील। आणि दुसरी गोष्ट, ती कन्सेप्ट आपण सरासरी क्लिअर करतच असतो, परंतु आपल्याला साधित क्रियापदाचा जो भाग असतो तो परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारला जातो, त्याच्यामध्ये आपल्याला साधित मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा अनुभव पाहायला मिळतो बघा। त्याच्यामध्ये एक नाम साधित, अव्यय साधित, विशेषण साधित आणि अजून एक चौथं क्रियापद आहे ते म्हणजे धातू साधित क्रियापद आहे। मग आपल्याला प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने क्रियापदात वापरली जाते याचा सुद्धा मी तुम्हाला एक उदाहरणासहित काही गोष्टी सांगणार आहे बघा। नाम साधित क्रियापद म्हणजे काय? नामापासून बनलेल्या क्रियापदाला नाम साधित क्रियापद असे म्हणतात। आता इथे वाक्य दिलेले, तिचे डोळे पाणावले। आता तुम्हाला लक्षात येतंय पाणावले हा शब्द वापरल्या पाणावले शब्दामध्ये पाणी हे काय आहे? नाम आहे, आणि पाणी नामापासून पाणावले असं क्रियापद बनलं। आता त्याच पद्धतीने तर पहा, तो तिचे पुस्तक हाताळतो, तो चेंडू लाताळतो, हे की नाही? अशी बरीच उदाहरण, हाताळतो, लाताळतो, म्हणजे हे हात नामापासून बनणं, हे लात नामापासून बनणं, हे की नाही? म्हणून याला आपण काय म्हणायचं? नाम साधित क्रियापद। जसं की पाणावले, हाताळतो, लाताळतो, म्हणजे हा पाणी, हात आणि नाम याच्यापासून बनलेली असल्यामुळे त्याला आपण नाम साधित क्रियापद असं म्हणत असतो। त्याच्यानंतर बघा आपण अव्यय साधित क्रियापद। आता मुळात अव्यय म्हणजे काय? पुढे, मागे, वर, खाली, जवळ, समोर, समीप, हे सगळ्या काही गोष्टी आहेत त्या कशामध्ये येतात? अव्ययामध्ये येतात। अव्यय कशाला म्हणतात मराठीमध्ये? ज्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती याप्रमाणे बदल होत नाही त्याला आपण अव्यय असं म्हणत असतो। सो याच्यामध्ये बघा अव्यय साधित, अव्यय म्हणजे काय? तर बघा मी इथं लिहिलेलं आहे, आता खेड्याची माणसे बरीच पुढारली। आता पुढारली हा शब्द आहे, हा मुळात सिद्ध क्रियापदाचा प्रकार आहे। जी साधित नसतात ती सिद्ध असतात, जी सिद्ध असतात ती साधित नसतात। म्हणून बघा पुढे या अव्ययापासून पुढारली क्रियापद बनलेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? अव्यय साधित। हे पुढे काय आहे? अव्यय आहे, आणि पुढारली कशापासून बनलं? अव्ययापासून, म्हणून याला आपण काय म्हणायचं? अव्यय साधित। मग मागावली, त्याची तब्येत खालावली, खाली या अवयवापासून खालावली असं काय बनलं? क्रियापद बनलं, म्हणून आपण त्याला अव्यय साधित क्रियापद असं म्हणतात। आता बघा विशेषण साधित। आता विशेषण म्हणजे काय माहिती तुम्हाला? नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात। नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात। मग बघा आता तुम्हाला माहित, तो शेवटी शिक्षकी व्यवसायात स्थिरावला, स्थिर या विशेषणापासून स्थिरावला असं काय बनलं? क्रियापद बनलं। मग बघा तिचा चेहरा काळवंडला। आता काळवंडला म्हणजे काय? काळा झाला, म्हणून काळा झाला म्हणजेच काळवंडला। शेवटी या क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, कारण की आपण क्रियापदाची व्याख्या काय करत असतो? वाक्यामध्ये काय क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात। पण वाक्यामध्ये प्रत्येक क्रिया दाखवणारा शब्द हा क्रियापद होऊ शकतो का? नाही। जो शब्द वाक्यात क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्यालाच आपण क्रियापद असं म्हणत असतो। मग इथे बघितल्या की स्थिर पासून स्थिरावला, काळापासून काळवंडला, आहे की नाही? अशा क्रियापदाचा प्रकार तयार होतो, त्याला आपण विशेषण साधित क्रियापद असे म्हणत असतो। आता बघा धातू साधित क्रियापद। आता धातू म्हणजे काय, है की नाही? आता तुम्हाला माहिती क्रियापदामध्ये धातू असतात। आहे मध्ये अस असतो, नाही मध्ये नस असतो, है की नाही? जातो मध्ये जा असतो, होईल मध्ये हो असतो, खातो मध्ये खा असतो, याला आपण धातू असं म्हणत असतो। मग धातूपासून बनलेल्या क्रियापदांना आपण धातू साधित क्रियापद असं म्हणत असतो। बघा ताईने वर्गात वह्या आणवल्या, ताईने वर्गात वह्या आणवल्या। अन हे काय? मुळात धातू आहे। अन हा धातू आहे, अन पासून आणवल्या असं क्रियापद तयार झालं, म्हणून त्याला आपण काय म्हणलो? की धातू साधित क्रियापद। धातू पासून बनणाऱ्या क्रियापदांना धातू साधित क्रियापद असे म्हणतात। पहा आणवल्या, मागवल्या, पाठवल्या, बोलवल्या, हे की नाही? म्हणजे जसं का माग, पाठव, बोल या धातूपासून जी क्रियापदे तयार झाली त्याला आपण काय म्हणायचं? धातू साधित क्रियापद। म्हणजे साधित क्रियापदाच्या प्रकाराचा अभ्यास करत असताना आपण नामापासून बनलेल्या क्रियापदांना नाम साधित क्रियापद म्हणायचं, अव्ययापासून बनलेल्यांना अव्यय साधित क्रियापद म्हणायचं, विशेषणापासून बनलेल्यांना विशेषण साधित क्रियापद म्हणायचं, आणि धातूपासून बनलेल्यांना धातू साधित क्रियापद म्हणायचं, है की नाही? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।